करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर जे आहे ते गेले 4 दिवसांपासून उदयसिंह देशमुख यांचं जे आहे ते आमरण उपोषण सुरू आहे. आपल्याबरोबर सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्जेराव राऊत साहेब आहेत. साहेब काय सांगाल, गेले 4 दिवसांपासून उदयसिंह देशमुख यांचं जे आहे ते विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. त्या संदर्भात आपण त्यांची भेट घेतली का? काय सांगा? हो, सुरुवातीला ज्या दिवशी उपोषणाला बसले त्याच दिवशी आम्ही 4-5 कामगार ओएस, मी आणि जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना काही गोष्टी बोललो. त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या बी आम्ही स्वीकारल्यात आणि या मागण्यांचा आम्ही विचार करून संचालक मंडळाला, माननीय चेअरमन साहेबांना आम्ही यावर वारंवार सूचना केलेल्या आहेत. त्यांचे वरचे चेअरमन साहेबांचे संचालक मंडळाचे आदेश आले, की त्यांचा निर्णय आम्ही कळवू. आपण पाहतोय हे 4था दिवस आज उपोषणाचा आहे. त्यांची मागणी म्हणजे अशी आहे की भाडेतत्त्वावर देणारा त्यांचा विरोध नाही. परंतु हा भाडेतत्त्वावर जर ज्यावेळेस कारखाना द्यायचा असेल, त्यावेळेस त्या संदर्भात कामगार असतील, सभासद असतील, तसेच वाहतूकदार यांच्या देखील हिताचा निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भात काय सांगाल? अगदी बरोबर आहे. आजपर्यंत माननीय चेअरमन साहेबांनी, संचालक मंडळांनी कामगाराच्या ऊसतोडणी, वाहतूक, ठेकेदार असतील, इतर कोणी काय असतील, सभासद असतील, त्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. आणि माननीय चेअरमन साहेबांची प्रामाणिक इच्छा आहे की संस्था चालू झाली पाहिजेत. संचालक मंडळाची प्रामाणिक इच्छा आहे की संस्था चालू झाली पाहिजेत. कामगारांची इच्छा आहे की संस्था चालू झाली पाहिजेत. आणि अजून कुठल्याही भाडेतत्त्वावर कुठल्या ह्याच्या बाबतीत करार, ॲग्रीमेंट काही रजिस्ट्रेशन झालेलं नाही. याबाबत संचालक मंडळ निर्णय घेतील आणि माझी इच्छा आहे की देशमुख साहेबांनी बी जरा सगळ्यांचे विचार करून, सारासार करून उपोषण थांबवावं असं माझी इच्छा आहे. आपण पाहतोय की कारखान्याचे चेअरमन आमदार नारायणआबा पाटील आहेत. सध्या ते अधिवेशनामध्ये आहेत. हो. त्यामुळं काय थोडंसं या उपोषणाला स्थगितीला प्रयत्न केले गेले. संदर्भात मीटिंग वगैरे काय कधी होणार आहे का? संचालक मंडळ वगैरे? आहेत. अधिवेशनाला सध्या शिरवत साहेब गुंतलेले आहेत आणि आता बघू त्यांचा प्रोग्राम कसा आहे, काय आहे. संचालक मंडळाला माझी चर्चा चालू आहे. नंतर आमदार साहेब, चेअरमन साहेब आल्यानंतर काहीतरी निर्णय होऊन झाल्यानंतर मी त्यांना कळवतो. नक्कीच आपण पाहतोय की नेहमीच जो आहे तो कारखाना देखील सभासद असतील, कामगार असतील, तसेच जे वाहतूकदार आहेत त्यांच्या हिताचा नेहमीच निर्णय जो आहे तो कारखान्याकडून घेतलेला जातो. परंतु या संदर्भात जे आहे ते वारंवार जे आहे ते जे संचालक मंडळ असतील, चेअरमन असेल यांच्या देखील कानावरती विषय असल्यामुळं, परंतु कारखान्याचे चेअरमन आमदार नारायणआबा पाटील हे सध्या अधिवेशन काळामध्ये असल्यामुळं ते आल्यानंतर या संदर्भातला जो आहे तो तोडगा निघून उदयसिंह देशमुख यांच्या प्रश्नासंदर्भात देखील उत्तर दिलं जाईल व या संदर्भात जे आहे ते कार्यकारी संचालक यांनी, उदयसिंह देशमुख यांनी त्यांच्या मागण्यांचा देखील आम्ही सकारात्मक विचार करू. परंतु त्यांनी देखील सध्या उपोषण जे आहे ते स्थगित करावं अशी देखील त्यांनी यावेळी जे आहे ते प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.